हा व्हिडिओला इग्नोर करू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिलात तर संतती प्राप्त नक्की कशी होते, श्री स्वामी समर्थांची भक्ती पूर्ण केल्यावर हे पूर्ण तुम्हाला समजून जाईल. जर तुम्हाला संतती होत नसेल तर कुठल्या प्रकारे उपवास, कशी पूजा अर्चा केल्यानंतर श्री स्वामी समर्थ तुम्हाला संतती प्राप्ती देतात, हे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला नक्की कळेल. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांची भक्ती आणि संतती प्राप्तीचे रहस्य सांगणार आहे. भारतीय संस्कृतीत संततीला केवळ वंशवृद्धीचे साधन मानले जात नाही, तर ती ईश्वराची अमूल्य देणगी समजली जाते. प्रत्येक गृहस्थाच्या आयुष्यात संततीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते, परंतु अनेक वेळा वैद्यकीय उपचार, प्रयत्न आणि काळजी घेऊनही काही दाम्पत्यांना संतती सुख मिळत नाही. अशा वेळी मनात निराशा, हताशपणा आणि प्रश्नांची गर्दी निर्माण होते. याच टप्प्यावर अध्यात्म, श्रद्धा आणि संतभक्ती जीवनात आशेचे किरण निर्माण करते. अक्कलकोट निवासी दत्तात्रेय अवतार श्री स्वामी समर्थ यांची भक्ती ही अनेक भक्तांसाठी संतती प्राप्तीचा मार्ग ठरलेली आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, दत्तकृपेचा जिवंत स्रोत हे श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हे, तर ते दत्तात्रेयांचे साक्षात अवतार मानले जातात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृती भक्तांच्या कल्याणासाठी होती. स्वामी समर्थांचे वैशिष्ट्य म्हणजे ते भक्तांच्या मनातील वेदना शब्दांशिवाय ओळखत. संततीच्या दुःखाने त्रस्त असलेले दाम्पत्य जेव्हा श्री स्वामी समर्थांच्या चरणी शरण येत असते, तेव्हा स्वामी समर्थ त्यांना केवळ धीर देत नसतात, तर त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवत असतात. संतती प्राप्ती आणि भक्ती यांचा आध्यात्मिक संबंध हे श्री स्वामी समर्थ सांगतात. संतती प्राप्ती हे केवळ शारीरिक प्रक्रिया नाही आहे, तर ती मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थितीशीही जोडलेली आहे. सततचा ताण, भीती, निराशा आणि सकारात्मक विचार यांच्यावर शरीरावर खोल परिणाम होतो. श्री स्वामी समर्थांची भक्ती मनाला शांत करते, विचारांना सकारात्मक दिशा देते आणि आत्मविश्वास वाढवते. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा शरीरावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. अशा अवस्थेत संतती प्राप्तीची शक्यता वाढते, असे अनेक भक्तांचे अनुभव सांगतात. श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती प्रभावी ठरण्यासाठी अढळ श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. श्री संत स्वामी समर्थ कधीच तुम्हाला सांगत नाहीत की तुम्ही हा उपवास करा, तो उपवास करा, किंवा इथे दिवा लावा, तिथे दिवा लावा, ह्या दिशेला दिवा लावा, त्या दिशेला दिवा लावा, म्हणजे संतती प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर गुरुच्या कृपेवर असलेला पूर्ण विश्वास. स्वामी जे करतील ते माझ्या हिताचेच करतील, हा भाव मनात निर्माण झाला की भक्तीला खरी सुरुवात होते. संततीसाठी भक्ती करताना भक्तांनी शंका, भीती आणि अधीरता बाजूला ठेवावी. स्वामी समर्थांची भक्ती कशी करावी? संतती प्राप्तीसाठी अनेक भक्त खालील प्रकारे श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात. दररोज सकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दीप लावून प्रार्थना करणे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा श्रद्धेने जप करणे. गुरुवारी विशेष पूजा किंवा उपवास करणे. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा संकल्प करणे. शक्य असल्यास अक्कलकोट यात्रेला जाणे. ही भक्ती करताना कोणतीही अट किंवा तक्रार न ठेवता पूर्ण शरणागती स्वीकारणे महत्त्वाचे आहे. संयम आणि सातत्याचे महत्त्व. संतती प्राप्तीसाठी भक्ती करताना संयम अत्यंत महत्त्वाचा असतो. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात असे अनेकदा म्हणले जाते, परंतु ही परीक्षा शिक्षेसाठी नसून भक्ताला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी असते. भक्ती आज सुरू करून उद्या परिणाम अपेक्षित ठेवणे योग्य नाही. सातत्याने, निष्ठेने आणि शांत मनाने भक्ती केल्यास योग्य वेळी श्री स्वामी समर्थ कृपा नक्की करतात. भक्तांचे अनुभव आणि चमत्कार सांगतात की वर्षानुवर्षे अपत्य सुख न मिळाल्यानंतर स्वामी समर्थांची भक्ती केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद आला. काहींना स्वप्नात श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले, तर काहींना अनपेक्षितपणे शुभ बातमी मिळाली. हे अनुभव प्रत्येकासाठी वेगळे असतात, पण त्यामधील एकच भाव असतो, ती म्हणजे अढळ श्रद्धा.
वैद्यकीय उपचार आणि भक्ती यांचा समन्वय हे नक्की काय आहे हे जाणून घेऊया. भक्ती ही उपचारांची जागा घेण्यासाठी नसून उपचारांना मानसिक आणि आध्यात्मिक बळ देण्यासाठी असते. जेव्हा भक्त उपचार आणि भक्ती दोन्ही प्रामाणिकपणे करतो तेव्हा परिणाम अधिक सकारात्मक दिसून येतात. संतती म्हणजे केवळ मूल नव्हे. स्वामी समर्थांच्या दृष्टीने संतती केवळ जैविक मूल नाही तर जीवनाला अर्थ देणारी जबाबदारी आहे. काही वेळा श्री स्वामी समर्थ म्हणतात की भक्ताला जैविक संततीऐवजी दत्तक संतती, सेवाकार्य किंवा समाजयोगीपणा खूप जरुरी आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. भक्तीमुळे मिळणारी मानसिक शांतता संततीप्राप्ती झाली का नाही तरी स्वामी समर्थांची भक्ती भक्ताला एक मोठे वरदान देते. मानसिक शांतता, चिंता कमी होते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आशेचा प्रकाश कायम राहतो. ही शांतता हीच भक्तीची खरी फळे आहेत. तर ह्यातला निष्कर्ष काय नक्की सांगतो या लेखामध्ये? तर श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्याने संतती प्राप्ती कशी होईल याचे उत्तर एका वाक्यात सांगता येणार नाही. पण प्रक्रिया श्रद्धा, संयम, सातत्य आणि पूर्ण शरणागती यावर आधारित आहे. जेव्हा भक्त निस्वार्थ भावनेने स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित होतो तेव्हा तरी स्वामी समर्थ जीवनातील अडथळे दूर करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा श्री स्वामी समर्थांचा शब्द भक्ताच्या हृदयात कोरला गेला की जीवनातील प्रत्येक अंधार दूर होऊ लागतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.